हाय प्रशांत, कसा आहे तू? तुझ्याबद्दल काय बोलू म्हणजे फर्स्ट इयरमध्ये जे आपण म्हणजे जे काही डिसेक्शन हॉल्समधले आपले मोमेंट्स होते ते मी कधीच विसरू नाही शकत. मी आणि आकांक्षामुळे तुझं खूप डोकं खराब झालं असेल फर्स्ट इयरमध्ये. तसं तुझं डोकं कोणामुळे खराब होत नाही. पण तरी आपले जे काही छोटे छोटे खटके असायचे आणि त्याच्यात तुझे जोक्स आणि मग ते आपण कॅडबरीमध्ये काय शोधत बसायचो. म्हणजे ऑलमोस्ट खूप वेळा आपल्याला माहीत नसायचं आणि श्वेताला जो राग यायचा तुझा की हा काय आहे, क्यों ऐसा कर रहा है, ते कॉन्स्टंट. आणि म्हणजे मी विसरूच नाही शकत ते. म्हणजे अजूनही आठवणी अशा कॉन्स्टंट डोक्याच्या मागे चालू राहतात. त्याच्यात विजेंद्र एकदम शांत बसलेला असायचा की ह्यांचं काय चालू आहे मी बघतो म्हणून. आणि खरंच ते दिवस विसरण्यासारखे नाही आहे. तुझ्यामुळे आमचं फर्स्ट इयर खूपच हॅपनिंग गेलं. आणि त्याच्यानंतर मग ऑब्व्हियसली आपण वेगळे झालो. पण ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर तू जेव्हा GS होता आणि अनुजा GS होती याच्यासाठी, आय थिंक GFCसाठी, तर त्या ते इव्हेंट्सचं जे मॅनेजमेंट आणि ते सगळं ते तू इतक्या व्यवस्थितपणे पार पाडलंस. ते पण म्हणजे खरंच म्हणजे अनुजा तारीफ पण करायची तुझी नेहमी. आणि मलाही आश्चर्य वाटायचं की नाही, म्हणजे असं काहीतरी आहे तुझ्यामध्ये मॅनेजमेंट स्किल्स, की नाही बा हा मुलगा किती व्यवस्थितपणे करतो आहे. आणि तुला ती एक झील होती की नाही, माझे फ्रेंड्स आहेत, मी यांच्यासाठी केलं पाहिजे, किंवा आपली बॅच आहे त्यांच्यासाठी आपण केलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुझी जी जर्नी आहे ॲज अ फायनान्शियल एक्सपर्ट किंवा स्टॉक मार्केट स्पेशलिस्ट म्हणू शकतो, ती पण खूपच कौतुकास्पद आहे. मी म्हणजे तुझी सगळ्यात बॅड स्टुडंट असे नाही, कारण मी फक्त लेक्चर्सच ऐकत राहते आणि शोधत राहते की काय आहे. आणि ऑब्व्हियसली पण म्हणजे माझ्या घरी जे कोणी, मी तुला सांगितलं होतं की एव्हरीबडी इज फायनान्शियल स्टॉक मार्केट एक्सपर्ट. आणि एकदा मी तुझं लेक्चर आमच्या CAला ऐकवलं तर ही वॉज सरप्राईज्ड की अतुल म्हणाला की ये डॉक्टर रह ही नहीं सकता, आप कुछ भी बात कर रहे हो. म्हटलं अरे नाही, वो ऑर्थोपेडिशियन आहे. तर म्हणजे मला इतका आनंदही झाला आणि खरंच खूप अभिमान वाटला तुझा त्यावेळेला की नाही, प्रशांतने किती छान स्वतःला इव्हॉल्व केला आहे म्हणून. म्हणजे कधीतरी मी शिकीन आहे तुझ्याकडनं, जसा जसा वेळ मिळेल मला तसा तसा. आणि फ्रीमध्ये शिकीन आहे. कारण की अजून काय म्हणू शकते मी, कारण मला खरंच ते शिकायचं आहे. आणि अच्छा ठीक आहे, अजून काय बोलू तुझ्याबद्दल. हां, तुझी ॲज अ फॅमिली पर्सन यू आर वंडरफुल. जी काही लव्ह स्टोरी होती ती तू म्हणजे खरंच ती पण एक असं आहे की प्रशांत असं करू शकतो का, हे थोडंसं डायजेस्ट करायला आधी खूप डिफिकल्ट गेलं. पण ठीक आहे, यू हॅव अ ब्युटिफुल वाईफ आणि तुझ्या मुली खूपच गोड आहेत. आणि ॲज अ फॅमिली मॅन, ॲज अ फादर तू खूपच चांगला आहेस. आणि तुझं जे प्रेम आहे तुझ्या मुलींबद्दल ते अगदी दिसून पडतं तुझ्या बोलण्यातनं, तुझ्या वागण्यातनं. आणि खूपच चांगला बाबा आहेस तू त्यांचा. आणि ॲज अ ऑर्थोपेडिशियन ऑब्व्हियसली मी तुला सगळ्यात जास्ती मिस करते आहे नागपूरमध्ये. कारण काही प्रॉब्लेम आला की मला इतका मोठा क्वेश्चन मार्क होतो की मी आता कोणाकडे पाठवू. म्हणजे तू किती म्हणशील की याच्याकडे पाठव त्याच्याकडे, पण मला नाही रे, सारखं पहिलं नाव जे येतं ते प्रशांत पराते. आणि यू आर नॉट हिअर. म्हणजे तू पुण्याला गेला तर मला खूपच वाईट वाटलं की हा का गेला पुण्याला. इवन एक दोन जे आपले पेशंट एक्सचेंज होते ते पण पेशंट आत्ता मध्ये एक आली होती, ती तुझी खूप तारीफ करत होती आणि ती तेच म्हणे की सर चालले गेले, आम्हाला माहितीच नाही. आणि आम्हाला खूपच वाईट वाटलं की सर गेले. आणि म्हणजे आता मी कसं करायचं वगैरे. देन आय सेंट हर टू रोहन बन्सल. ऑब्व्हियसली मला ऑप्शन नाही आहे कारण दुसरं. अजून काय म्हणू तुझ्यासाठी. म्हणजे तू खरंच ॲज अ फ्रॉम 2000 to 25 यू इव्हॉल्ड इन अ सच अ नाईस म्हणजे तुझी पर्सनॅलिटी पण तू खूप चांगली इव्हॉल्व केली. आणि तू ॲडजस्ट होत केल्या ज्या ज्या तुझे प्रॉब्लेम्स आले लाईफमध्ये, पर्सनल प्रोफेशनल, त्याला. आणि ते ॲडजस्ट करत आणि आज तू याच्यापर्यंत पोचला आहे, जी तुझी पोझिशन आहे ॲट प्रेझेंट. आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करीन की तू खूप यशस्वी हो तुझ्या आयुष्यामध्ये, खूप मोठा माणूस हो. आणि एकदा मला स्टॉक मार्केट शिकव.
ऑल द बेस्ट प्रशांत.